या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिशाने सांगितल्याप्रमाणे त्या गुंडांनी आदित्यला भुलीचं इंजेक्शन दिलेलं असतं, त्यामुळे तो बेशुद्ध पडतो आणि मग त्यानंतर ते लोक त्याचे हातपाय बांधतात आणि त्याला नदीमध्ये फेकून देतात. दुसरीकडे यज्ञ सुरू असतो. अहिल्या आणि श्रीकांत त्या यज्ञासाठी बसलेले असतात, पण त्या दोघांना आदित्यची खूप जास्त काळजी वाटत असते. त्यानंतर आपण पाहतो की आदित्यचा शोध घेण्यासाठी पारू आणि प्रीतम पुन्हा एकदा त्या जंगलामध्ये येतात. पण खूप वेळ शोध घेऊन सुद्धा त्यांना आदित्यचा काहीच थांगपत्ता लागत नाही आणि मग ते दोघेही काळजीत पडतात. पारू रडतच देवाकडे प्रार्थना करत असते, म्हणत असते की देवा मला काहीतरी मार्ग दाखव. आणि त्याच वेळी तिच्या समोरच्या झाडाची एक फांदी खाली पडते. पारू धावतच त्या ठिकाणी जाते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्या ठिकाणाहून कोणाला तरी ओढून नेलं आहे आणि मग ती लगेच ही गोष्ट प्रीतमला सांगते आणि मग ते दोघेजण त्याच दिशेने पुढे जाण्यासाठी निघतात. थोड्याच अंतरावर त्यांना आदित्यची चप्पल सापडते, त्यामुळे ते खूपच घाबरतात आणि मग पुढे जातात. तर दुसरीकडे यज्ञ सुरू असतो आणि त्यावेळी दामिनी परितोषला म्हणत असते की आपण जर आपल्या वडापावच्या बिझनेसच्या आधीच हा यज्ञ केला असताना तर आपला तो बिझनेससुद्धा खूप ग्रो झाला असता. आणि त्यावर परितोष हसतच म्हणतो की हो आत्या, पण आता तू इकडे लक्ष दे, नाहीतर अहिल्या आत्या ओरडेल. आणि त्यावर दामिनी हो म्हणते. तर दिशा मात्र मनाशी म्हणत असते की अहिल्या, आता तू हा यज्ञ करून काही उपयोग नाही आहे, कारण तुझा आदित्य कधीच देवाघरी पोहोचला असेल. दुसरीकडे आपण पाहतो की तो आदित्य पाण्यावर तरंगत वर आलेला असतो आणि तितक्यात प्रीतम आणि पारू त्या ठिकाणी येतात. पण त्या दोघांचं पाण्यात पडलेल्या आदित्यकडे लक्ष काही जातच नाही. ते दोघेजण आदित्यला मोठमोठ्याने हाका मारत असतात आणि तितक्यात प्रीतमला आदित्यच्या कपड्यांची पिशवी सापडते. तो पारूला म्हणतो की हे बघ, दादाच्या कपड्यांची पिशवी इथेच आहे, म्हणजे तो नक्कीच आंघोळीसाठी गेला असेल, त्यामुळे तू इथेच थांब. बाहेर आल्यानंतर त्याला लग्नासाठी तयार कर. तोपर्यंत मी मंदिरात जातो आणि गुरुजींना घेऊन येतो. आणि त्यावर पारूही रडतच हो म्हणते आणि आदित्यची वाट बघत तिथेच बसून राहते. बराच वेळ झाला तरी आदित्य अजून बाहेर कसा येत नाही आहे याचीच तिला काळजी वाटत असते. ती रडतच म्हणत असते की आदित्य सर, कुठे आहात तुम्ही? आणि त्याच वेळी तिचं लक्ष पाण्यावर तरंगत असणाऱ्या त्या आदित्यच्या शरीराकडे जातं आणि ती खूपच घाबरते, सरळ पाण्यामध्ये उडी मारते. दुसरीकडे यज्ञ सुरू असतो आणि तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो गुरुजींच्या जवळ जातो आणि त्यांना सांगतो की तिकडे लग्नाची सगळी तयारी झाली आहे, आपण लवकरात लवकर जायला हवं. आणि त्यावर गुरुजीही हो म्हणतात आणि मंदिरातून बाहेर पडतात. प्रीतम मारुतीला देखील इशारा करतो आणि मग मारुतीसुद्धा हळूच मंदिरातून बाहेर पडतो. दुसरीकडे पारू आदित्यला कशीबशी पाण्यातून बाहेर काढते. त्याच्या हातापायाला जी रस्सी बांधलेली असते तीही सोडवते. मात्र आदित्य काही शुद्धीवर येतच नसतो. त्याची अवस्था पाहून पारू खूप घाबरलेली असते. ती रडतच म्हणत असते की आदित्य सर, प्लीज डोळे उघडा, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तुम्हाला माहिती आहे ना, आज आपल्याला लग्न करणं किती गरजेचं आहे. तुम्ही प्लीज डोळे उघडा, माझी अशी परीक्षा नका पाहू. मात्र तरीही आदित्यची काहीच हालचाल होत नाही आणि हे पाहून मग पारू तर खूपच घाबरते. ती रडतच म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही मला असं अर्ध्या वाटेवर सोडून नाही जाऊ शकत. तुम्हालाही माहिती आहे की मी तुमच्याशिवाय एकटी नाही जगू शकत. तुम्हाला माझ्यासाठी परत यावंच लागेल. आदित्य सर, प्लीज असं वागू नका, माझ्यासाठी डोळे उघडा. आणि मग ती त्याला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करू लागते. आणि मग त्यानंतर काही वेळाने सुदैवाने आदित्यही शुद्धीवर येतो. तितक्यात गुरुजी, मारुती आणि प्रीतमही त्या ठिकाणी येतात. आदित्यची अवस्था पाहून तेही घाबरतात. पारू त्यांना सगळा प्रकार सांगते. तर गुरुजी म्हणतात की पारू, आता सूर्यास्त व्हायला थोडाच वेळ बाकी आहे, हे लग्न नाही होऊ शकत. पण पारू म्हणते की नाही गुरुजी, अजून सूर्यास्त झालेला नाही आहे, तुम्ही लग्नाच्या विधींना सुरुवात करा, आज हे लग्न व्हायलाच हवं. आणि मग गुरुजी लगेच विधींची तयारी करायला सुरुवात करतात. मारुती आणि प्रीतमही त्यांच्या मदतीसाठी जातात. तर इकडे आदित्य भानावर आलेला असतो. पारू त्याला म्हणत असते की आदित्य सर, मला माफ करा, पण आज काही करून आपल्याला लग्न करणं गरजेचं आहे. तुमच्या जीवाचा प्रश्न आहे, तुम्ही आहात ना या लग्नासाठी तयार? आणि त्यावेळी आदित्यला तर आधी काय करावं हेच सुचत नाही आणि मग शेवटी तो होकार देतो. त्यामुळे पारूला खूप आनंद होतो. मग ती आदित्यला लगेच तिकडे घेऊन जाते. तर दुसरीकडे आदित्यच्या जीवासाठी अहिल्या आणि श्रीकांत मंदिरात यज्ञ करत असतात. तर इकडे नदी किनारी पारू आणि आदित्यच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते. सगळेच जण खूप आनंदामध्ये असतात. तर दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांतला मात्र या सगळ्याची काहीच कल्पना नसते.
तर दुसरीकडे मंगलाष्टका पूर्ण होतात. आदित्य आणि पारू एकमेकांना हार घालतात. त्या दोघांनाही त्यांनी शूटिंगच्या वेळी जे लग्न केलं होतं तेच सतत आठवत असतं. एकमेकांना हार घालताना त्या दोघांचेही डोळे नकळतपणे भरून येतात. मारुती, प्रीतम तर खूपच आनंदात असतात. त्यानंतर आपण पाहतो की मंदिरामध्ये सुरू असणारा यज्ञ पूर्ण होतो. गुरुजी अहिल्या आणि श्रीकांतला म्हणत असतात की हे बघा, यज्ञ पूर्ण झाला आहे, पण ज्याच्यासाठी आपण हा यज्ञ केला तो अजूनही इथे आलेला नाहीये. त्याने लवकरात लवकर इथे यायला हवं. आणि त्यावेळी अहिल्या श्रीकांतकडे पाहते. तो म्हणत असतो की काळजी करू नको, मी स्वतः जाऊन बघतो. आणि मग तो मंदिरातून बाहेर पडतो. तर दुसरीकडे आदित्य आणि पारू विधींसाठी बसलेले असतात. गुरुजी आदित्यला सांगतात की आदित्य, लवकरात लवकर हे कुंकू पारूला लाव. आणि त्याप्रमाणे मग आदित्य पारूला कुंकू लावतो. त्यानंतर मग गुरुजी त्याच्याकडे मंगळसूत्र देतात आणि ते पारूला घालायला सांगतात. पण त्यावेळी मारुतीला मात्र आत्तापर्यंत घडून गेलेला प्रत्येक प्रसंग आठवत असतो आणि त्याचेही डोळे नकळतपणे भरून येतात. पण आदित्य आणि पारूला एकत्र बघून त्याला खूप आनंदही होत असतो. आणि मग त्यानंतर आदित्य पारूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. गुरुजी म्हणतात की आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. त्यामुळे प्रीतम आणि मारुती आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. पण तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो आणि हा सगळा प्रकार बघून त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तो आदित्य आणि पारूकडे रागातच बघत असतो. त्याला समजतच नाही की हे सगळं नेमकं काय आहे. आणि तो धक्का त्याला सहनच होत नाही आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडतो. त्यामुळे सगळेच जण घाबरतात. त्यानंतर आपण पाहतो की श्रीकांतला घेऊन सर्वजण ताबडतोब घरी येतात. तो अजूनही बेशुद्धच असतो. अहिल्या तर खूपच रडत असते. तर आदित्य आणि पारू खाली मान घालूनच उभे असतात. त्यानंतर मग डॉक्टर येतात, श्रीकांतला चेक करतात. ते अहिल्याला सांगतात की हे बघा, त्यांना कोणत्या तरी गोष्टीचा स्ट्रेस आला आहे, त्यामुळे त्यांना हा त्रास झाला. पण आता त्यांना कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस येऊ देऊ नका. हवं तर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा हवा पालट होण्यासाठी, कारण आता त्यांचं वय होत चालले. जर त्यांना टेन्शन आलं तर त्यांच्या तब्येतीवर त्याचा खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. आणि त्यावर अहिल्या रडतच हो म्हणते. आणि त्यावेळी मारुती मात्र खाली मान घालूनच तेथून निघून जातो. तर आदित्य आणि पारूही घाबरूनच एकमेकांकडे बघत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब